यावेळी टाईम सांगेन तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि त्यावेळेस गुलाबजामुनचा डब्बा घेऊन आलेले आहे. तर बघू शकता इकडे सगळ्यांनी खाल्लेले आहेत. मी परत इकडं आणखीन 2 गुलाबजामुन खायला घेतलेले होते, कारण गुलाबजामुन हे माझे फेवरेट आहेत. तर रात्री खाणं पिणं सगळी किचनची कामं आवरून झालेली आहेत. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सगळी आतमधली कामं आवरलेली आहेत, पण बाहेरचं आणखीन काही झालेलं नाही आहे. बघू शकता पोर्समध्ये खूप चिखल झालेलं आहे. तर थोडंसं डिटर्जंट मी टाकलेलं आहे आणि बोर चालू केलं, पण पाईपाचं पाणी आणखीन मी घेतलेलं नाही आहे, कारण त्याचं प्रेशर खूप असतं आणि हे सगळं जे डिटर्जंट टाकलेलं आहे सगळं पाण्यासोबत निघून जातं. म्हणून इकडे डब्याने मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ब्रश घेतलेला आहे. ब्रशनं पूर्ण पोर्स स्वच्छ मी घासून घेणार आहे आणि मगच पाईपाचं पाणी सोडेन, म्हणजे सगळं स्वच्छ होईल. कारण पावसाळ्या दिवसामध्ये असं होतं की सगळीकडे चिखल, कारण दारासमोर रोड नसल्यामुळेही खूप जास्त चिखल होत आहे इथं. तर इकडं आतमध्ये तरी येत नाही, सगळे पाय पुसण्या वगैरे टाकलेत मी, खूप जास्त त्याला पाय पुसून येत असतात, पण पोर्समध्ये ना सगळीकडे चिखलाचे पाय घेऊनच सगळे हिंडत फिरत असतात ना, त्यामुळे खूप जास्त चिखल झालेला आहे आणि असंच पाणी जर टाकलं तर ते जाणार नाही. म्हणून मी ब्रशनं छान घासून घेतलेलं आहे सगळीकडे आणि इकडं स्वच्छ धुवून घेऊया. आणि इकडं जे कुंडे ठेवले आहेत वरच्या साईडला, तसं तर पाऊस पडलेला आहे रात्रभर, त्यामुळे पाणी म्हणजे ओलावा आहे, तरी पण मी थोडंसं पाणी दिलेलं आहे, कारण तितकं पाऊस येत नाही. वरती छत आहे ना, त्यामुळे जास्त पाणी येत नाही आहे. म्हणून सगळ्या झाडांना एक वेळा पाणी दिलेलं आहे. आणि जी जमिनीत झाडं लावलेली ना, त्यांना तरी आता भरपूर पाणी भेटत आहे, कारण पाऊस भरपूर होत आहे ना. म्हणजे आतापर्यंत पाऊस नव्हता, पण आता पावसाने सुरुवात केलेली आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि खूप जास्त चिखल पण झालेला आहे आणि पावसाची गरज पण आहे ना आता. तर इकडं सगळं पोर्स मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता अगोदर वायफर करून घेते, कारण चिखल तर खाली खूप जास्त झालेला आहे आणि पोर्समध्ये पाणी झालेलं आहे आणि कोणी चिखलाचं पाय घेऊन आलं ना, असा निसरंडा होणार आहे की डायरेक्ट खाली जाणार आहे व्यक्ती. त्यामुळे ना अगोदर मी वायफर करून घेतलेला आहे. बघू शकता पूर्ण पोर्स छान स्वच्छ झालेला आहे. पायऱ्या पण मी छान स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तर झालेली ती कामं आणि डब्यातली रांगोळी संपलेली आहे. तर रांगोळी पण काढायची, पण पांढरी रांगोळी आज नव्हती माझ्याकडे, संपलेली होती. मला वाटलं कवरमध्ये आहे आणि मी सांगायचं विसरले यांना, पण आज रांगोळी नव्हती, फक्त कलरचीच मी रांगोळी छोटीशी घातलेली आहे. आणि तसं तर रिमझिम पाऊस सुरूच आहे, म्हणून ही जास्त मोठी रांगोळी मी काढलेली नाही आहे. तर इकडं बघत होते मी रांगोळी आहे का, पण सगळे कवर मी काढलेले आहेत, पण यामध्ये सगळ्या कलरच्याच रांगोळ्या होत्या. पांढरी रांगोळी काय मला भेटलेली नाही आहे. तर इकडं सगळे कवर अगोदर मी आतमध्ये नेऊन ठेवते आणि यांना अगोदर सांगते की येतेवेळेस रांगोळी घेऊन या, कारण दररोज रांगोळी मी काढत असते आणि रांगोळी संपली तर मग त्या दिवशी खूप सोनं वाटतं ना. इकडे छोटीशी फक्त कलरची मी रांगोळी काढलेली आहे. पांढरी रांगोळी असली ना छान वाटतं, पण आज नव्हती, म्हणून सगळे कलर जे आहेत ना त्याचीच मी छोटीशी रांगोळी इकडं काढून घेतलेली आहे. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं रिमझिम पाऊस आहे आणि रात्री तरी मग रात्रभर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे सगळीकडे खूप चिखल झालेलं आहे आणि छान हिरवळ पण झालेलं आहे. म्हणजे एक तरी पेरणी गेलेली आहे, म्हणजे उडीद मूग जे पेरायचं होतं ना तेव्हा पाऊस काय पडलेला नाही, पण आता दुसरी पेरणीला तरी पाऊस येत आहे आणि जनावराला चारा वगैरे लागतो, तर पावसाची खूप गरज होती. तर पाऊस आता पडत आहे. तर रांगोळी काढलेली आहे, बाहेरचं मेन गेट ओढून आलेले आहे, म्हणजे सगळी ही बाहेरची कामं आवरून आले. यावेळी टाईम सांगितलं सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार आहे बुधवार, तारीख आहे 29 जुलै आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. हॅपी गुरुपौर्णिमा. तर पूर्ण घरचं झाडणं पुसणं साफसफाई, बाहेरची साफसफाई सगळं झालेलं आहे. रांगोळी काढून आलेली आहे. पाणी खाली जात आहे, टाक्या भरलेल्या आहेत, परत कुकरला शिट्टी पण होत आहे. तर अगोदर मी बोर बंद करून आले. तर आता चला लागूया स्वयंपाकाला. दूध नाही आहे, तर इथे भैया येतात दूध घेऊन, त्यांच्यापासून मी अर्धा लिटर दूध घेणार आहे आणि आज खीर बनणार आहे स्पेशल. तर चला मग स्वयंपाकाला लागूया पटकन. थोडंसं जास्तच वेळ गेला, म्हणजे टाक्या भरलेल्या आणि पाणी खाली जाते, तेच आवाज येतो जास्त. तर हॉलमधली खिडकी बंदच होती. अगोदर मी खिडकी उघडलेली आहे, म्हणजे छान थंड हवा येते आणि छान वाटतं. तर आता चला जाऊया किचनमध्ये. आणि इकडे मी कुकरला डाळ लावलेली आहे टोमॅटो टाकून. तर पटकन मी वरण भात हे सगळं बनवून घेते, त्यानंतर खीर वगैरे बनवायचे, पण ते भैया इतक्या लवकर येत नाही दूध घेऊन. 9 वाजता येतात, ते दररोजची टायमिंग आहे.
तर त्याच वेळी दूध घेऊन मी खीर बनवणार आहे. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे तर काहीतरी स्पेशल आपल्या बनवायचं आहे, म्हणजे खीरच बनवणार आहे मी, सगळ्यांची फेवरेट आणि झटपट पण बनते. तर इकडं अगोदर मी चहा ठेवलेला आहे आणि दिनेशचं पण लवकरच आवरलं, म्हणजे आंघोळ वगैरे करून कुठेतरी बाहेर गेलेला होता, तो आत्ता आलेला आहे. आणि इकडं कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत तर डाळ परफेक्ट शिजलेली आहे आणि यामध्ये मी 2-3 टमॅटो टाकलेले होते. तर आता सगळं परफेक्ट शिजलेलं आहे तर डाळ घाटून घेऊया. आणि इकडे ठेवलेले संग चहा आणि थोडीशी चिंच पण मी टाकणार आहे, म्हणजे आंबट तिखट वरण सगळ्यांना आवडतं म्हणून थोडीशी चिंच घेतली, कारण ही जी टमाटे आणलेत ना ते गावरान टमाटे आहेत, त्यामुळे ना खूप जास्त आंबटपण आहे त्यामध्ये पण, म्हणून इकडे एकदम थोडीशी मी चिंच टाकलेली आहे गरम पाणी. आणि इकडे पाणी उकळावून घेऊया. आणि इकडे चहा पण उकळलेला आहे तर अगोदर चहा काढून घेतला मी, म्हणजे सकाळी सकाळी ना धावपळ होते, निवांत बसून चहा घेणं तितका वेळ पण नसतो. तर म्हटलं अगोदर स्वयंपाक बनवायचा, त्यानंतर देवपूजा करायची आहे. तर इकडे सगळी वरणाची तयारी करून घेतली, सगळे मसाले टाकले, डाळ छान घाटून घेतलेले आहे, पण पळीनं जमत नव्हतं म्हणून मी इकडे रवी घेतलेले, कारण यामध्ये टमॅटो पण टाकलेले होते, ते छान एकजीव होतील रवीनं, म्हणून रवीनं छान घोटून घेतलेलं आहे. आणि जे चहाचे भांडे झालेले होते टोपल्यात भरून ठेवले. आणि इकडं कुकरला मी संग भात बनत ठेवलेला आहे, टोपण लावलेली प्लेट ठेवलेला आहे वरती, म्हणजे अर्धवट शिजल्यानंतर मी शेवटला एक शिटी देऊन घेते. लसूण पण वाटून घेतला, कांदा कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता सगळी तयारी झालेली आहे. तयारी झाल्यानंतर बनवायला जास्त वेळ लागत नाही, तयारीला जेही वेळ जातो ना आपला तयारीमध्ये जातो. आणि पाणी वगैरे मी सकाळी लवकर भरलेलं आहे, त्यामुळे आता पटकन देवपूजा करून घेते. दिनेशला मला फुलं घेऊन ये, पण खाली चिखल खूप झालेला आहे, त्यामुळे चिखलामध्ये जायचं मन होत नाही त्याचं, तर असू दे म्हणलं नंतर मीच घेऊन येते. अगोदर मी वरण भात बनवते, म्हणजे दिनेश पण जेवण करेल आणि टिफिन पण मला देता येईल. मग त्यानंतर बाकीचा स्वयंपाक आहे ते नंतर करणारे, पूजा झाल्यानंतर. म्हणजे पूजा थोडंसं लवकर गेला मला छान वाटतं, नाहीतरी खूप लेट होतो. एक वेळा लेट केलं मग भरपूर लेट होतं, नंतर 9-10 कसे वाजतात ते पण समजत नाही आहे. म्हणून मी 2-4 दिवस झालं तरी थोडंसं लवकर, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर देवपूजा व्हावी असा प्रयत्न करते. तर इकडं सगळी तयारी करून घेतली, फोडणी पण तयार झालेली आहे, सुके मसाले टाकले आणि इकडं वरण टाकलेलं आहे, वरून थोडासा मसाला कोथिंबीर टाकलेली आहे, भात पण शिजलेलाच आहे, एक वेळा चमचा फिरवून घेतला. आता टोपण लावून एक शिटी काढून घेऊ, एकदम मस्त भात बनेल. तर वरण भात हे सगळ्यांचं म्हणजे एक प्रकारचा नाश्ताच आहे, सकाळचा आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये तरी भाजी काय बनवू तेच बघत होते मी, पण फ्रीजमध्ये दोडके टमॅटो हेच ठेवलेले आहे. रात्रीच मी भाजी बनवलेली होती, तर म्हटलं सारखं एकसारखं खाऊन कंटाळा येतो, म्हणजे दोडका म्हणून म्हटलं आज दुसरं काहीतरी बनवूया नंतर. तर फ्रीजमध्ये मी ते चेक करत होते की काय तर ठेवलेलं आहे का दुसरं शेवगा वगैरे, पण शेवग्याच्या शेंगा पण संपलेल्या होत्या. तर इकडं गुलाबजामचा डब्बा जे आहे ना ते पण मी अलमारीत ठेवलं, म्हणजे दुधाचे गुलाबजामुन मी खात नाही ना, त्यामुळे हे मार्केटहून जे दुकानामध्ये गुलाबजामुन भेटतात ना काळे मोठे पण असतात, ते दिनेशने घेऊन आलेले होते. आणि छोट्यामध्ये हे डब्यामधले गुलाबजामुन यांनी आणलेले आहेत काल, हे पण माझे खूप फेवरेट आहेत. आणि गुलाबजामुनच नाही, गोड कुठलीही रेसिपी मला खूप आवडते, म्हणजे माझी फेवरेट आहे. तर इकडं अगोदर मी कणिक मळून ठेवते, तर इकडं गव्हाचं पीठ मी चाळून घेते आणि पीठ चाळते वेळेस खूप जास्त उडलेलं आहे, बघू शकता किचनवरती खूप जास्त पीठ झालेलं आहे. पण आता आणि डब्यातलं पीठ पण संपलेलं आहे, पण दळून आणलेलं आहे, पण डब्बा क्लीन केल्याशिवाय मला ते पीठ काढायचं नव्हतं, त्यामुळे पूर्ण संपल्यानंतरच मी दुसरं गव्हाचं पीठ काढणार आहे. ज्वारीचं गव्हाचं सगळे पिठं दळून आणून ठेवलेले आहेत पोत्यामध्ये, पण डब्बे क्लीन केल्यानंतरच मी त्याचे सगळे पीठ काढणार आहे. किचनमध्ये कुठलाही डब्बा रिकामा झाला, ते पिठाचा असो किंवा काही किराण्याचा असो, क्लीन केल्याशिवाय भरत नाही आहे, त्यामुळे ना डब्बे घाण होत नाही आहेत. कारण एकतर किचनमध्ये खूप जास्त स्वयंपाक वगैरे बनल्यामुळे ना वाफ खूप जास्त लागते आणि ते डबे खूप चिपचिपे होतात असे, त्यामुळे ना जेव्हाही रिकामे होतात क्लीन करूनच मी त्यामध्ये जीही सामग्री भरायची ती भरून ठेवते. तिकडे कणिक मळून झाकून ठेवलेले आहे आणि आता देवपूजा करून घेऊ. अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलं, आता देवांना स्नान घालू. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, महादेवाची पिंडी, नंदी भगवान हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत ना, त्यामुळे अगोदर यांना स्नान मी घातलेलं आहे आणि इकडे देवपाट्यावर विराजमान करते. आणि जेही पितळ तांब्याच्या मूर्त्या आहेत देवांच्या त्यांना स्नान घालू. आज निवांत खाली बसून मी देवपूजा केलेली आहे.
तर देवांना स्नान घालून झालं. आता हळदी कुंकू चंदन अगोदरच मी वाहून घेते, कारण एक वेळा देवपाट्यावर विराजमान केल्यानंतर मी हळदी कुंकू लावायला गेले ना तर मूर्त्या पडतात खाली, त्यामुळे अगोदरच मी लावते. इथं कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि विठ्ठल रुक्मिणीला गंध लावलं आणि मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि देवपाट्यावर विराजमान केलं. आणि महादेवाची पिंडी, नंदी यांना पण अगोदर गंध लावून पूजन करून मी देवपाट्यावर विराजमान करते. आणि जे पितळ तांब्याच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्यांना हळदी कुंकू चंदन वाहून नंतर मी देवपाट्यावर विराजमान करते. तर इकडं बघू शकता अशा पद्धतीने माझी देवपूजा होते दररोज. कारण एक वेळा आपण मंदिरात विराजमान केलं, व्यवस्थित ठेवलं आणि नंतर गंध लावायला गेलं तर व्यवस्थित गंध लागत नाही आणि मूर्त्या पण पडतात. म्हणून अशा पद्धतीने मी देवांना हळदी कुंकू अगोदर लावते आणि मग नंतर देवपाट्यावर विराजमान करते. आता जात आहे मी फुलं आणण्यासाठी. बघू शकता बाहेरचं वातावरण तर छान झालेलं आहे आणि फुलं आणण्यासाठी मी घरच्या पाठीमागं गेलेली नाही आहे. इथूनच मी फुलं घेत आहे. कंपाऊंडवरती चढून मी फुलं घेतलेले आहेत, कारण खाली खूप चिखल पण झालेला आहे, म्हणून म्हणलं इथलीच फुलं घ्याव्या. तसं तर सगळ्या झाडामध्ये अशी फुलं लागलेली आहेत ना, म्हणजे एकतर थंड वातावरण झालेलं आहे, सगळे झाडं छान हसत आहेत. जे पाहिजे त्यांना ते भेटलेलं आहे. छान थंड हवा, पाणी हे छान झालेलं आहे ना वातावरण. तर सगळी झाडामध्ये अशी भरभरून फुलं लागलेली आहेत. छान फुलाचा बहर आलेला आहे. तर इकडं बघू शकता खूप जास्त मी फुलं तोडून आणलेली आहे, कारण इथं खाली घालण्यासाठी आज रांगोळी नाही, पांढरी रांगोळी संपलेली आहे, तर सगळी फुलंच ठेवणार आहे मी. आणि 2 निळी फुलं लागलेली होती, परत सदाफुली मी आणलेली आहे. एक ताई म्हणत होत्या ते स्वास्तिकची फुलं देवाला वाहू नये, तरी मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे की देवांना स्वास्तिकचं फुल वाहू नये. कारण दुसरी कुठली फुलं म्हणजे सदाफुली वगैरे असं म्हणतात वाहू नये, पण स्वास्तिकचं फूल वाहू नये हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये की ताईंची कमेंट आलेली होती की ताई स्वास्तिकचं फूल देवाला वाहू नये, पण का वाहू नये हे मला माहिती नाही आहे. आणि इकडं कोणीच असं म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे, कोणीच म्हणलेलं नाही आजपर्यंत की स्वास्तिकचं फूल देवाला वाहू नये. हे तरी एकदम छान आणि हलकी फुलं असतात, मला तरी खूप आवडतात. देवपूजा झालेली आहे. आता करूया स्वयंपाक. तर इकडं कणिक मळून मी एक अर्धा तास ठेवलेलं होतं, छान मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि जितकी पाहिजे तितकी मोठी चपाती मी लाटून घेतलेली आहे किचन काउंटवरतीच. आणि एक वाटी घेतलेली आहे, वाटीने इकडं मी छान असे साचे काढलेले आहेत, गोल गोल मी लाट्या बनवून घेतलेल्या आहेत एकसारख्या सगळ्या. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, म्हणजे मला कडबू करायचे आहेत, म्हणजे पुरण ठेवलेलं होतं. आणि जेव्हाही थोडंसं पुरण राहतं ना मी कडबूच बनवते, हे सगळ्यांचे फेवरेट आहेत. तर इकडं बघू शकता एकसारख्या मी पातळ अशा लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि इकडं छोटे छोटे मी कडबू बनवून घेतले, त्यामध्ये पुरण भरलेलं आहे, छान गोळा करून घेतला, तोंड छान बंद केलेला आहे. तर सगळेच कडबू बनवून घेते. आणि इकडं तेल पण छान गरम झालेलं आहे. यामध्ये कडबू मी 3-4 टाकलेले आहेत आणि आलट पलट करत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. कडबू जेव्हाही बनवायला घेऊया तेव्हा ही लाटी जास्त नाही, एकदम पातळ करायची आहे. आणि पुरण भरून छान असा उंडा म्हणजे गोळा बनवायचा आहे याचा, आणि तोंड छान बंद करायचं आहे, म्हणजे तेलात गेल्यानंतर ते फुटू नये. तिकडं आलट पलट करत मी कडबू तळून घेतलेले आहे छान. आणि दुसरे पण कडबू मी बनवून घेते. दिनेशचं जेवण झालेलं आहे आणि कडबू मी आत्ता बनवत आहे. म्हणजे अगोदर मला देवपूजा करायची होती आणि त्यानंतर कडबू, परत आता चपाती, खीर जे मला बनवायचं आहे ते आता बनवणार आहे. अगोदर मी देवांना साखर ठेवलेली आहे, कारण भात तर बनलेला होता, पण दिनेशनं अगोदरच ते जेवण केलेलं होतं, म्हणून म्हणलं असू दे, आता मी साखरच ठेवलेली आहे. जी खीर वगैरे बनेल ते देवाला मी नैवेद्य दाखवते. तर इकडं सगळेच कडबू बनवून मी तेलामध्ये छान तळून घेतलेले, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघू शकता इकडं. आणि खूप आवडतात पण सगळ्यांना खायला, पुरणाचे कडबू खूप छान लागतात. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं कडबू तळून झालेले आहे, शेवटचा बॅच राहिलेला आहे, संघ टिफिन भरलेला आहे. आणि इकडं कडबू ही सगळे तळून झाले तर अगोदर मी पॅक करून देते, कारण हे घरी काही खाण्यासाठी येणार नाही आहेत, म्हणून तिकडेच मी दोघांच्या हिशोबानं सगळे टिफिन भरलेलं आहे. म्हणजे काहीतरी टिफिनला द्यायचं खूप टेन्शन येतं मला, म्हणजे अशा वस्तू बनल्यानंतर असं वाटतं की घरी सगळेजण जेवण करावं, पण तसं होत नाही आहे. तर चला तर मग बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.